नमस्कार। सर्वप्रथम या शिवसेना प्रमुख चषकाच्या अंतिम सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण बक्षीस वितरण सोहळा सुरू करतोय। सर्वप्रथम या ठिकाणी अंतिम फेरीचा सामनावीर हा पुरस्कार या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत। अंतिम फेरीचा सामनावीराचा पुरस्कार आज जातोय ज्याने अप्रतिम अशी कामगिरी केली, 2 षटकं केली, आज 2 षटकं केली, फक्त 5 धावा दिल्या आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा घेतल्या असा परळचा चिता ज्याच्याही नावाची चर्चा भारतभर होताना पाहायला मिळाली। महेश चेंदवनकर बूम बूम बूमरो। यस, गजानन चव्हाण साहेबांना विनंती असेल, उपविभाग प्रमुख गजानन चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी, आणि जोडीला रिया सुद्धा आली आहे, रिया चेंदवनकर। आणि महेश चेंदवनकर टीम तर जिंकते, परंतु महेश पाठीचं दुखणं खूप मोठ्या प्रमाणावर होतं, थोड्याला विश्रांती घेऊन रात्री सकाळी पेन किलर खाऊन मात्र टीमला जिंकून देण्याचा याचा मोलाचा वाटा आहे। महेश म्हणा किंवा रवी म्हणा, लारा म्हणा किंवा बुमरो म्हणा, हे दोघेही बंधू जबरदस्त क्रिकेट, नसा नसामध्ये क्रिकेट भिनलेला पाहायला मिळत आहे। अभिनंदन महेश। या ठिकाणी सचिन रावल एक विशेष सन्मान सुधीर भाऊ साळवे यांच्या शुभ हस्ते करायचा आहे। सचिन रावल एक असं व्यक्तिमत्व आहे, या संपूर्ण स्पर्धेचं इव्हेंट मॅनेजमेंट देखील खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं आणि क्रिकेटसाठी मात्र पुढे येणारे व्यक्तिमत्व आहे, म्हणून भाऊंच्या शुभ हस्ते हाही एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। सचिन रावल यांचा सन्मान केला जातोय। सन्माननीय सुधीर भाऊ साळवी, लालबागचा राजा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मानस सचिव, त्याचबरोबरीने एक असं व्यक्तिमत्व, भाऊंकडे कोणतंही काम तुम्ही घेऊन जा, होणार म्हणजे होणार असं व्यक्तिमत्व, आणि म्हणूनच संपूर्ण दक्षिण मुंबई काही मुंबईकरांच्या हृदयावर स्थान नक्कीच अधिराज्य गाजवतात भाऊ। आणि त्याचबरोबर सचिन आपलं विशेष कौतुक, कारण आपण इव्हेंट तर मोठमोठे करत असता, परंतु आपल्या या मैदानातील खेळाडूंसाठी तुम्ही करता त्याबद्दल आपलं विशेष कौतुक आणि विशेष आभार। त्यानंतर या ठिकाणी सन्मान करणार आहोत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकारिणी सदस्य प्रशांतजी केळसकर साहेब यांचा सन्मान केला जातोय। या प्रशांत केळसकर साहेबांचा सन्मान केला जातोय। वैभव साळवी यांना विनंती असेल आपण सन्मानित करायचं आहे प्रशांतजी केळसकर साहेबांना। यानंतरचा सन्मान आणखीन एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, मग लालबागच नाही की या संपूर्ण परिसरामध्ये ज्यांच्या नावाची चर्चा आज नाही तर कित्येक वर्ष होते, हक्काने मदतीला उभं राहणारे व्यक्तिमत्व, क्रिकेटच्या खेळाच्या पाठी असू देत, कबड्डी असू देत, हक्काने राजू शेठ म्हटलं तर विषय सॉल्व्ह होतो। तर मी या ठिकाणी सन्मान करण्यासाठी जयसिंग भोसले साहेबांना विनंती असणार आहे। तृतीय क्रमांकाचा पुरस्कार 55,555 ज्यांनी दिला आहे, राजेंद्र शेठ लांजवाडे यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे। या स्पर्धेच्या पाठी मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी खंबीर उभे राहणारे असे हे सगळ्यांचे खंबीर मित्र राजेंद्र शेठ लांजवाडे यांचा विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने। यस, जयसिंग भोसले साहेब या स्पर्धेचे सर्वेसर्वा, या स्पर्धेचे आयोजक, शाखा प्रमुख यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। या ठिकाणी उल्हासजी गोवेकर साहेब या स्पर्धेसाठी ज्यांचंही विशेष योगदान राहिलेलं आहे, उल्हास पॅकर हा त्यांचा संघ बलाढ्य आहे, क्रिकेटच्या स्पर्धा देखील आयोजित करत असतात, क्रिकेट प्रेमी आहेत। भाऊ अंकुला आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे। या ठिकाणी उल्हासजी गोवेकर यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो आहे। हा, या ठिकाणी भगवानजी सावंत विनंती असेल आपण या ठिकाणी यायचे, भगवानजी सावंत विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय। स्पोर्टिस ऍक्टचे सर्वेसर्वा, लालबाग मध्ये
लेदर बॉल क्रिकेटचं साहित्य अगदी तुम्हाला वाजवी दरामध्ये किंवा इतर सगळ्या खेळांची क्रीडा साहित्य ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत ते दालन म्हणजेच स्पोर्टिसॅक आपल्या लालबाग मध्येच आहे. दिलीप शिंदे साहेब आपणास विनंती असेल आपण भगवानजींचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या तावरीपाडा या ठिकाणी दुकान स्थलांतरित देखील झाले परंतु स्पोर्टिसॅक्स नेहमीच क्रिकेटपटूंच्या पाठी उभं राहतं आणि त्यांचा हा विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. आणि त्यानंतर एक विशेष सन्मान आणखीन एक करत आहोत. या स्पर्धेची शोभा त्यांच्या येण्याने नक्कीच वाढलेली आहे आणि त्यांच्या येण्याने या स्पर्धेचीच काय ते कुठेही गेले तर त्या कार्यक्रमाची शोभा वाढवून टाकतात. अख्ख्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ब्रँडची चर्चा आहे ब्रँड काय भाऊ नावाचा तर सुधीर भाऊ साळवी यांचा विशेष सन्मान मी या स्पर्धेचे सर्व कार्यतत्पर शाखा प्रमुख जयसिंग भोसले साहेबांना विनंती आहे हा भाऊंचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मानस सचिव सुधीर भाऊ साळवी यांचा विशेष सन्मान शिवडी विधानसभा प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीने. या ठिकाणी आता वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण वळतोय. विनंती असेल सूर्यकांत आढाव सर प्लीज या लवकर आणि त्याचबरोबरीने नासिर सर आपण देखील यायचंय. सुबोध सर आपण देखील या. गेले नासिर सर. सर पंच म्हणून अतिशय कडक शिस्तीचे पंच बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत सुद्धा आहेत आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संलग्न आणि अतिशय कडक शिस्तीचे पंच त्यांचा सन्मान या ठिकाणी करतो. या दिलीप शिंदे साहेब हा सन्मान करतील. पंच सूर्यकांत आढाव सर त्यांचा हा सन्मान केला जातोय. बायकडा परिसरातील हे पंच आहेत त्याचबरोबर आपल्याच परिसरातील एक ख्यातनाम पंच सुबोधजी गडसे सर हे देखील विविध स्पर्धांना आवर्जून उपस्थित राहता आणि या स्पर्धांना यशस्वी करत असता. यस लाईव्ह प्रोलिंग स्पोर्ट्स आपला प्रतिनिधी या ठिकाणी. प्रोलिंग या लवकर. प्रोलिंग या स्पर्धेचं जगभर ज्यांनी प्रसारण केलं त्या प्रोलिंगचा सन्मान प्रोलिंग स्पोर्ट्सवर खूप चांगलं काम या स्पर्धेला जगभर दाखवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. डीजे छोटू या. यस डीजे खूप चांगलं संगीत संयोजन कारण अलीकडे या शिवभाऊ आपणच हा पुरस्कार द्यायचा आहे. या अलीकडे क्रिकेटच्या स्पर्धा आमचे डीजे मास्टर देखील गाजवत असतात आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. माझे साथी समालोचक मित्र अभिषेक एक युवा समालोचक या अभिषेक पाटील करिरोड एक युवा समालोचक म्हणून खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. या सचिनजी पडवळ साहेब नगरसेवक साहेब सन्मानित करतायत. अभिषेक खूप चांगली कामगिरी करत आहात. येणारा काळ तुमचा असेल सातत्याने मेहनत घ्या. खूप साऱ्या शुभेच्छा अभिषेक आपणास सुद्धा. आणि वैयक्तिक पारितोषिक आता पुढील सन्मान केला जाईल. अगदी मुंबई पासून ते दुबई पर्यंत जाऊन ज्यांनी मराठीमध्ये समालोचन केलं अगदी शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वर जाऊन ज्यांनी समालोचन केलं घाटकोपरचा आवाज दुबई पर्यंत पोहोचला. माननीय श्री चंद्रकांत शेट्टे सरांचा विशेष सन्मान माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. सर आपणास पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. महेश यांच्यासाठी बबनजी तावडे साहेब आपला एक पुरस्कार आहे. या लवकर महेश साठी काही जो कॅश प्राइज आपण दिला होता. बबन तावडे साहेब या. परतच्या राजाचे विश्वस्त त्यांच्या शुभ हस्ते महेश यांच्यासाठी काही पुरस्कार आहेत आणि ते या ठिकाणी आपण द्यायचे. या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण वळतोय. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आलेली आहे. या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक
ते म्हणजे सोन्याची नाणी आहेत. आयोजक कमिटीचं कौतुक करावं लागेल. खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केली आणि यशस्वी सुद्धा केली. IPL चालू असताना देखील एवढी मोठी गर्दी या स्पर्धेचं यश पाहायला मिळत आहे. आणि आता या स्पर्धेतील पुढील पुरस्कार या ठिकाणी आपण घोषित करतोय. त्या अगोदर सगळ्यांना एक विनंती असणार आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग आणि शिवसेना प्रमुख चषक या वर्षी आपल्याला आवडले असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त आयोजन पाहायला मिळालं गेली 3 दिवस. मात्र या स्पर्धेचा आनंद आपण घेतोय. मुंबईकर म्हटलं तर क्रिकेट म्हटलं तर आपण सगळं काही विसरतो आणि क्रिकेटच होऊन जातो. तसं गेली 3 दिवस आपण होतो आणि आता या स्पर्धेतील पारितोषिक वितरण सोहळ्याकडे चाललेलो आहोत. या स्पर्धेतील पुढचा पुरस्कार आहे बेस्ट बॉलर. या स्पर्धेतील वैभव साळवी साहेब विनंती असेल हा पुरस्कार द्यायला आपण या ठिकाणी यायचंय. 1 ग्राम सोन्याचं नाणं देखील आहे आणि त्यांच्यातर्फेच देण्यात आलेलं आहे. आणि पुरस्कार जातोय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऋतिक नागले. या ऋतिक नागले सिद्धेश पॅकर या संघातून गेल्याही वर्षी बेस्ट बॉलर यांनाच होतं. याही वर्षी बेस्ट बॉलर यांनाच आहे. लालबागचा खेळाडू आहे आणि आज लालबागचा डंका मुंबईभर करताना पाहायला मिळतो. ऋतिक जबरदस्त कामगिरी आणि पुन्हा एकदा आपली लाडकी ट्रॉफी बेस्ट बॉलरची आपल्या घरी घेऊन चाललेले आहेत. ऋतिक 1 मिनिट. हरण जिंकणं सुरू राहतं परंतु कसं वाटतंय लगातार दुसऱ्या वर्षी या स्पर्धेचे बेस्ट बॉलर आपण राहिलेला आहात आणि घरी मॅच पाहतायत का आणि घरातून किती सपोर्ट असतो? घरातून खूप सपोर्ट आहे मला आणि गेल्या वर्षी पण बेस्ट बॉलर भेटलेला आहे, यावर्षी पण भेटला आहे. खूप चांगलं वाटतंय आणि टीम मेंबर्स पण खूप चांगले होते. बच्चूदा बंड्या दास खूप सपोर्ट करत होते मला. खूप बॅक केलं त्यांनी, त्यामुळे मी एवढी चांगली बॉलिंग केली. कबड्डीपटू सुद्धा आहात आपण आणि क्रिकेटही तेवढंच चांगलं खेळतात. कोणता असा खेळाडू आहे टेनिस क्रिकेट मधला जो ज्याला तुम्ही फॉलो करता, तुम्हाला आवडतो किंवा इंटरनॅशनल क्रिकेट मधील सुद्धा? टेनिस क्रिकेटमध्ये तर करण अंबाला आणि लेदरमध्ये रोहित शर्मा. क्या बात आहे. तशीच कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये करावी यासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पुढचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय या स्पर्धेतील बेस्ट बॅटर आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅटर पुरस्कार अंकुश गुरव साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. आपण या ठिकाणी यायचं आहे. या स्पर्धेतील बेस्ट बॅटर पुरस्काराचे मानकरी ठरतायत शिवडी विधानसभा प्रीमियर लीग बेस्ट बॅटर आदित्य दळवी. जबरदस्त कामगिरी करत असताना या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ठरतात 11 या संघामध्ये खेळत असताना आदित्यने केलेली कामगिरी आज मात्र संपूर्ण मुंबईभर चर्चा, मुंबईभर डंका वाजला जातो या खेळाडूचा. त्याचबरोबरने चांदी नाही तर सोनं सुद्धा झालं या कामगिरीचं. एक झळाळी प्राप्त होताना पाहायला मिळते. मानाची स्पर्धा उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार आदित्य दळवी यांना जातोय. आदित्य, कसं वाटतंय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर? अलीकडे मी काही संघांमध्ये तुम्हाला आवर्जून पाहिलं आणि तुमच्यामध्ये ते टॅलेंट येणाऱ्या कालावधीमध्ये व्यावसायिक क्रिकेट मोठ्या दर्जाचं तुम्ही नक्की खेळाल. कसं वाटतंय या स्पर्धेचा हा पुरस्कार जिंकल्यानंतर? खूप बरं वाटतंय. ॲक्च्युली मी माझ्या घरातल्यांना क्रेडिट देईन, कारण मी पहिली मॅच खेळत होतो त्यावेळी मी 44 रन केले. घरी गेल्यावरती मला बाबा बोलतात 50 का नाही केले. त्यांचे एक्सपेक्टेशन होते की मी 50 करावे. प्रत्येक मॅचला ते मैदानात येतात, माझे मॅच बघतात, माझे काही चुकावत असतील तर मला सांगतात. तर हे त्यांनाच देईन मी क्रेडिट. आता नाही येत घरी येत. नक्कीच बाबा कदाचित मॅच पाहत असतील. बाबा तुमचं मनापासून अभिनंदन, कारण आज तुमच्या पठ्ठ्याने मात्र इकडे मुंबईभर डंका वाजवला. एकदा जोरदार टाळ्या. यस. पुढचा पुरस्कार या ठिकाणी गजाननजी चव्हाण साहेब आपल्या शुभ हस्ते, उप विभाग प्रमुख त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. मालिकावीराचा पुरस्कार मालिकावीराचा पुरस्कार या ठिकाणी देतोय आपण. या स्पर्धेतील मालिकावीर, या स्पर्धेचा राजा
पाहूया यस पेंडिंग ठेवू आपण थोडा वेळ कारण उत्कंठा थोडीशी जास्त आहे. तृतीय क्रमांक या स्पर्धेचा या उत्कंठा थोडीशी वाढली देखील पाहिजे ना. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार एकी 11 काळा चौकी. राजेंद्र शेठ लांजबळ यांच्या माध्यमातून देण्यात आलेला 55,555 रुपयाचा पुरस्कार. राजेंद्र शेठ आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. राजू शेठ यांच्या माध्यमातून 55,555 या मानाच्या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार. कॅप्टन आणि ओनर उभे राहतील. बाकी सगळे पुढे थोडस खाली बसा. एका फ्रेम मध्ये याल तुम्ही सगळे. बाकी खाली बसा. कॅप्टन आणि ओनर उभे राहतील. सगळे खाली बसा. फोटो येईल चांगला एक. यस या स्पर्धेतील अभिनंदन. एकी 11 हा कित्येक वर्षाचा दर्जेदार संघ आहे. आपल्या विभागाचं नाव मुंबई महाराष्ट्रभर या संघाने केलेलं आहे. आणि यस एकनाथ सोलकर सरांची मात्र एक त्यांनीच संस्थापन या स्पर्धेचं केलेलं आहे. या टीमचं केलेलं आहे. आणि आज एकी 11 काळा चौकी या स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आपण या ठिकाणी आता देत आहोत. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी गजानन चव्हाण साहेब आणि सचिनजी नगरसेवक सचिनजी पडवळ साहेब आपल्या शुभ हस्ते हा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी आपण देत आहोत. आणि द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार या स्पर्धेतील सिद्धेश पॅकर जो जयसिंग भोसले साहेबांच्या माध्यमातूनच 88,888 रुपयाचा पुरस्कार दिला गेलाय. आणि पुरस्कार सुद्धा घरातच जातोय. सिद्धेश ज्याने दुसरा नंबर जिंकलाय. आणि इकडेच नाही तर सिद्धेश भोसले यावर्षी गोव्यामध्ये सांगे सगळ्यांनी दर्जेदार खेळ या ठिकाणी केला. आणि या संघाला द्वितीय क्रमांकाने 88,888 रुपयाचा पुरस्कार देखील मिळतोय. हा वेदांत भोसले या ठिकाणी यायचं. थांबा तुम्ही सगळे इकडे थांबा. यस यस वेदांत आहे. या वेदांत आपण देखील फोटो ट्रॉफी बरोबर. यस द्वितीय क्रमांक या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा हा आता सिरीज या स्पर्धेतील मालिकावीर. हा यस या ठिकाणी मालिकावीराचा पुरस्कार दिला जातोय. कुणाला मिळणार मालिकावीर ही चर्चा होती. परंतु या प्रश्नाचं उत्तर असं आहे ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा मुंबईपासून दुबईपर्यंत झाली, ज्या खेळाडूने या विभागाचं नाव अगदी भारतभर नेलं, असा खेळाडू ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये बहु लाखाच्या स्पर्धा आपण पाहिल्या, परंतु गेल्या वर्षी ISPL मध्ये पहिला पुरस्कार 1 करोड रुपयाचा होता. आणि हा पुरस्कार आपल्या विधानसभेतील खेळाडूने खेचून आणला कॅप्टनशिप खाली. प्लस बेस्ट बॅट्समन सुद्धा त्यालाच मिळालं होतं. पहिला करोडपती कॅप्टन खेळाडू या स्पर्धेतील ज्याने परवाच या स्पर्धेमध्ये 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 100 रन सुद्धा केले, सेंचुरी. या स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार जातोय. गाव त्याचं रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे, शिवडी, मुंबईचा विमान प्रथम
प्रथमेश पवार नाना. लेदर 230 धावा या स्पर्धेमध्ये नानाच्या. संपूर्ण भारतातील पहिला करोडपती कॅप्टन, बक्षीस जिंकणारा, 1 करोड जिंकणारा कॅप्टन प्रथमेश पवार नाना. नाना 2 शब्द. नाना, तू ज्या वेळेला तुम्ही मैदानात असताना एक मुंबईकर म्हणून आम्हाला अभिमान असतो. दुबईत देखील ज्या वेळेला तुम्ही खेळत होता त्याही वेळेला आम्हाला अभिमान होता आणि पहिलं 1 करोड जिंकलं त्याही वेळेला आम्हाला अभिमानच वाटतो आणि एक मुंबईकर म्हणून. परंतु कसं वाटलं या स्पर्धेत सिरीज घेतली आहे आणि एक युवा खेळाडूंसाठी हा प्लॅटफॉर्म ठरतो ही स्पर्धा, त्याबद्दल आणि आयोजनाबद्दल? नक्कीच. पहिलं तर मी सिद्धेश आणि त्याच्या टीमचं पूर्ण भाई गवस, शिवा, जेवढे त्याचे मेंबर्स होते ज्यांनी ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली त्यांना सगळ्या माझ्या जेवढे पण शिवडी विधानसभामधले प्लेयर्स आहेत त्यांच्याकडनं थँक्यू बोलीन. कारण खूप चांगली टुर्नामेंट त्या लोकांनी ऑर्गनाईज केली आणि एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आपल्या प्लेयर्सना. आणि खरंच आपण मुंबईमध्ये तुम्हालाही माहिती आहे चंदू सर, आपण किती लॅक करतो कारण आपल्याकडे टुर्नामेंट्स होत नाहीत, प्लेयर्स घडत नाही आहेत. त्याचं कारणच हे आहे की आपल्याकडे टुर्नामेंट होत नाहीत. तर ही टुर्नामेंट झाली, प्लेयर्स आपल्याला खूप चांगले चांगले बघायला भेटले. खूप प्लेयर्स खूप इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स केला खूप प्लेयर्सनी आणि पुढे जाऊन त्यांना त्या परफॉर्मन्सचा नक्कीच फायदा होईल. कारण इथून पुढे जाऊन आता तुम्ही बघता ISPL सारखी एवढी मोठी टुर्नामेंट आली आहे, तर एक प्रोफेशनल क्रिकेट म्हणून टेनिस बॉल क्रिकेटकडे बघितलं जातं आहे आता. सर, मला सगळ्याच प्लेयर्सना ज्यांना पण टेनिस बॉल क्रिकेट खेळायचं आहे त्यांना कळकळीची विनंती आहे की जर तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट टेक ओव्हर करणार असाल तर सिरियस व्हा. कारण आता चान्स आहे, कारण आता तुमच्याकडे पैसाही येणार, प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. पण आता सगळे जिथे आहेत, सगळे दिग्गज जिथे आहेत, तर मी त्यांनाही रिक्वेस्ट करीन की अशा टुर्नामेंट्स तुम्ही हेल्प करा, म्हणजे अशा होतील आणि आपल्या प्लेयर्सना खरंच प्रोत्साहन मिळेल त्यातनं. नाना या स्पर्धेतील मालिकावीर ठरले, या स्पर्धेतील शतकवीर ठरले. जातात तिथे मुंबईचं नाव देखील घेऊन जातात. मुंबईचा कॅप्टन नाना, जोरदार टाळ्या. हा आणि आता पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार देण्या अगोदर विजय टीमचे कॅप्टन पहिल्यांदा आपलं मनोगत घेतोय महेश चंदवनकर. टीम जिंकण्यासाठी पेन किलर घेऊन सुद्धा खेळताना पाहायला मिळाले महेश चंदवनकर. क्या बात है. उघड होता हा प्रवास पहिल्या नंबरची ट्रॉफी मिळवण्याचा आणि आज ट्रॉफी मिळाली आहे. काय म्हणाल, कुणाचा वाटा या विजयात? प्रथम तर मी माझ्या टीमना हॅट्स ऑफ आहे सगळ्या प्लेअरला टीमच्या. आणि ह्या मैदानाशी माझं नातं थोडंफार एक जीवाभावाचं आहे. लास्ट 2 आठवड्यापूर्वी पण टुर्नामेंट झाली, त्याही पण मला 55 टुर्नामेंट होती, मला मालिकावीरचा पारितोषिक मिळालेलं. आणि पेन किलर तर त्यातही मी थोडाफार इंजरीने झालेलो इकडे बॉलिंग टाकताना, तेव्हापासूनच पेन चालू आहे. सो संघाला एकच म्हटलं, जिद्दीने खेळा. टीम ही एकामुळे जिंकत नाही, टीमच्या 11 प्लेअरमुळे आज जिंकते आजचं क्रिकेट, असं झालंय. आणि आजच्या यंगस्टर लोकांना सांगतो, तो लालबागचा मुलगा बाबू, परत आता हर्ष होता, तुम्ही पण एक चांगलं तुमच्याकडे टॅलेंट आहे. आज एक प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला मोठं होण्यासाठी. कारण का आज मी पण जगभर क्रिकेट खेळलो, सगळ्यांनी मला हॅट्स ऑफ केलं, आज नाव एवढं इज्जत कमवले क्रिकेटमुळे. सो तुम्ही पण चांगलं नाव खेळा, स्पोर्ट्समॅन स्पिरिटप्रमाणे खेळा. सो तुमचं पण नाव होणार क्रिकेटमुळे. फक्त जिंकण्यासाठी खेळा, जिंकण्याची जिद्द ठेवा. काल मी 2 मॅच लीगमध्ये हारलो, नेट रन रेटमुळे क्वालिफाय झालो, पण एवढा कॉन्फिडन्स होता नानासोबतच माझी मॅच होणार, नानाला मी हरवणार, आणि मी नानाला हरवलं खरोखर शपथ. आता पण फायनलला शिवसेना कॉल मागितला, कमीत कमी कालपासून शिवसेनाच पडत होता आणि शिवसेनाच मागितला आणि शिवसेना झालं आणि बॉलिंग चांगली पडली. सो थँक्यू सो मच पूर्ण शिवसेना वासियांना. आणि मी पण एक शिवसैनिकच आहे. यस, तुम्ही इकडेच. एक असे संघ मालक जे कितीतरी वर्षी मेहनत घेतात आणि युवा खेळाडूंना प्रोत्साहन देतात. बने साहेब, आपण देखील या ठिकाणी यायचंय आणि त्यांच्या पाठोपाठ अख्ख्या टीमने देखील यायचंय. मितांश इलेवन 1,22,200. या ठिकाणी या कॅप्टन संघ मला उभे राहा, बाकी सगळ्यांनी खाली बसा. चांगला
फोटो आपला येणार आहे आणि या स्पर्धेची ट्रॉफी सुधीर भाऊ साळवी साहेब, त्याचबरोबर जर पाहिलं दत्ता बोंगडे साहेब आपण देखील यायचं आहे आपल्या शुभ हस्ते. त्याचबरोबर जर पाहिलं तर जयसिंग भोसले साहेब या संपूर्ण स्पर्धेचे सर्व आपण, दिलीप शिंदे साहेब आपण, सचिनजी पडवळ साहेब आपण, या सगळ्यांच्या माध्यमातून इकडे दिली जाते ट्रॉफी. आता पेपर फुटला की या टीमच्या बरोबर भाई गवस सुद्धा होते का? अच्छा, विजेता हा विजेताच असतो, तो सगळ्यांना मागे करून स्वतः पहिल्या नंबरवर विराजमान असतो. आणि ही मानाची स्पर्धा चर्चा या स्पर्धेची भगवा झंझावात या शिवडे विधानसभेला परिचयाचा आहे. तो कालही भगवा होता, आजही भगवा आणि उद्याही या ठिकाणी भगवाच असणार आहे. शिवसेना प्रमुख चषक आपण मात्र या ठिकाणी पाहतोय. अंतिम टप्पा या स्पर्धेचा या ठिकाणी पाहायला मिळाला. मनापासून अभिनंदन ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलं. चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करू. आणि मनापासून प्रत्येकाचा मनापासून आभार. विशेष आभार राजेंद्र शेठ लांजवळ साहेब, राजू शेठ, आपलं सुद्धा मनापासून आभार. आपल्यासारखे या खेळाडूंच्या पाठीमागे उभे आहेत म्हणून एवढ्या मोठमोठ्या स्पर्धा या ठिकाणी पार पडतात. भाऊ आपण देखील अमूल्य वेळ दिला, या सगळ्यांना प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल आपलं सुद्धा मनापासून आभार. गजाननजी चव्हाण साहेब आपलं देखील मनापासून आभार. सगळे आमचे या ठिकाणी दिलीप शिंदे साहेब, जयसिंग भोसले साहेब, आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार. आणि या वर्षीसाठी थांबू, परंतु पुढल्या वर्षी याच ठिकाणी याच वेळेला पुन्हा एकदा भेटू.